नमस्कार विद्यार्थ्यांनो, पुन्हा एकदा सहज शिक्षण YouTube चॅनलवरती तुमचे खूप मनापासून स्वागत। तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय बघणार आहोत सामान्य विज्ञान आणि त्यामधील 11वा जो धडा आहे पेशी रचना आणि सूक्ष्मजीव। तर या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय यावरचे जे काही प्रश्न उत्तरे आहेत हे अगदी व्यवस्थित आपण डिस्कस करणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉन वरती बटन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला इयत्ता 7वी ची रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सो चला स्टार्ट करूयात आपल्या स्वाध्यायाला। स्वाध्यायामधील प्रश्न पहिला आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। आणि यातील प्रश्न अ, पेशी म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांनो, उत्तर बघा। पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे। पुढील प्रश्न आ, पेशींमधील विविध अंगके कोणती आहेत? आणि याचे उत्तर, केंद्रक, आंतरद्रव्यजालिका, ग्लॉजी पिंड, त्यानंतर लयकारिका, रिक्तिका, त्याचबरोबर तंतुकणिका, लवके यांचा समावेश होतो। वनस्पती पेशींमध्ये हरित लवक असते इत्यादी पेशींमधील विविध अंगके आहेत। प्रश्न ई, सूक्ष्मजीव म्हणजे काय? आणि याचं उत्तर, पृथ्वी तलावर असंख्य सजीव आहेत, त्यापैकी जे आपल्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत ते पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो, अशा सजीवांना सूक्ष्मजीव असे म्हणतात। पुढील प्रश्न ई, सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार कोणते? आणि आता याचं उत्तर बघा। त्याचे दोन प्रकार पडतात, उपयुक्त सूक्ष्मजीव व उपद्रवी सूक्ष्मजीव असे सूक्ष्मजीवांचे दोन प्रकार पडतात। विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करून, तुम्ही चॅनलला अजूनही जर सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राइब करून घ्या। दुसरा प्रश्न बघूयात, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। आणि याच्यामध्ये अ, हे अंगक फक्त वनस्पती पेशीतच असते। तर मगाच्या उत्तरामध्ये आपण बघितलं, लवके, हरित लवके हे अंगक फक्त वनस्पती पेशीतच असते। पुढे आ प्रश्न, सूक्ष्मजीवांमुळे कचऱ्याचे मध्ये रूपांतर होते। आणि उत्तर बघा, सूक्ष्मजीवांमुळे कचऱ्याचे खतामध्ये रूपांतर होते। तर इथं याला आपण हायलाइट केलं। ई प्रश्न, पेशींमध्ये मुळे प्रकाश संश्लेषण होते। आणि इथं उत्तर येणार, पेशींमध्ये हरित लवकांमुळे प्रकाश संश्लेषण होते। पुढचा प्रश्न ई, अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन दर्शकाचा वापर करावा लागतो। तर इथे काय येणार? उत्तर बघा, सूक्ष्मजीव पेशी अंगकाच्या अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन दर्शकाचा वापर करावा लागतो। ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न आहे तिसरा, आमच्यातील फरक काय आहे? म्हणजेच आपल्याला फरक लिहायचा आहे। तर विद्यार्थ्यांनो, यामधले हे जे हा जो प्रश्न आहे हा इम्पॉर्टंट आहे आणि 2 मार्क्सला यामधले क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जातात। याच्यामध्ये बघा, वनस्पती पेशी, प्राणी पेशी, तर हा क्वेश्चन तर
इम्पॉर्टंटच आहे. बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये वनस्पती पेशी प्राणी पेशी यांच्यातला फरक 2 मार्क्ससाठी विचारलेला आहे. सो हा क्वेश्चन व्यवस्थित प्रिपेअर करायचा. ठीक आहे. प्रश्न वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. चला, वनस्पती पेशी. वनस्पती पेशीमध्ये पहिल्यांदा बघा, वनस्पती पेशींना पेशी भित्तिका असते. ओके. आणि प्राणी पेशीमध्ये मात्र बघा, प्राणी पेशींना पेशी भित्तिका नसते. त्याच्यानंतर वनस्पती पेशीमध्ये लयकारिका नसतात. मात्र प्राणी पेशींमध्ये लयकारिका असतात. आता इथे बघा तिसरा, वनस्पती पेशीत लवके असतात, प्राणी पेशीमध्ये लवके नसतात. हे 3 पॉइंट्स आहेत. व्यवस्थित बघून घ्या. चला, पुढचे पॉइंट्स. चौथा, वनस्पती पेशीतील पेशीद्रव्य कमी कणीदार व विरळ असते. म्हणजे पेशीद्रव्य हे कमी कणीदार आणि विरळ प्रमाणात असते. मात्र प्राणी पेशीतील पेशीद्रव्य अधिक कणयुक्त व दाट असते. आणि 5वा फरक आहे, वनस्पती पेशीत तंतुकणिकांची संख्या कमी असते आणि इथे आहे प्राणी पेशीत तंतुकणिकांची संख्या जास्त असते. त्यानंतर 6व्या पॉइंटला तुम्ही वनस्पती पेशीची जी आकृती आहे ती आणि प्राणी पेशीची जी आकृती आहे ती सुद्धा तुम्ही काढू शकता. तर चला, एकूण आपण हे 5 पॉइंट्स बघितलेले आहेत, जे की खूप सोपे आहेत आणि सोपे असू देत त्याचबरोबर ते खूप महत्वाचा प्रश्न आहे. चला, आपण पुढचा प्रश्न आदि केंद्रकी पेशी व दृश्य केंद्रकी पेशी. आता याच्यामध्ये बघा, पहिला आदि केंद्रकी पेशी आकाराने लहान असतात, दृश्य केंद्रकी पेशी आकाराने मोठ्या असतात. हा झाला पहिला फरक. दुसरा काय आहे बघा, आदि केंद्रकी पेशीतील पेशी अंगके पटलविरहित असतात, मात्र दृश्य केंद्रकी पेशीतील पेशी अंगकांना पटल असतात. त्यानंतर तिसरा मुद्दा काय आहे बघा, आदि केंद्रकी पेशीत तंतुकणिका नसतात, मात्र दृश्य केंद्रकी पेशीत तंतुकणिका असतात. हे झाले पहिले 3 पॉइंट्स, 3 फरक या दोघांच्यातले. चला, तुम्ही व्यवस्थित लर्न केला असेल. पुढचे पॉइंट्स बघूत आपण. चौथा पॉइंट, आदि केंद्रकी पेशीत सुस्पष्ट केंद्रक नसतो आणि दृश्य केंद्रकी पेशीत केंद्रक पटल, केंद्रकी आणि केंद्रक द्रव्य असलेले केंद्रक असते. 5वा, आदि केंद्रकी पेशीत केंद्रक पटल नसल्याने केंद्रक द्रव्याचा पेशी द्रव्याशी थेट संबंध येतो. आणि इथे आहे दृश्य केंद्रकी पेशीत केंद्रक पटल असल्याने केंद्रक द्रव्याचा पेशी द्रव्याशी थेट संबंध येत नाही. ओके, तर हे झाला फरक. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे चौथा, वनस्पती पेशी व प्राणी पेशी यांच्या आकृत्या काढून त्यांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. आता या ठिकाणी हे 2 प्रश्न आहेत, हे एकत्र केलेले आहेत. परीक्षेमध्ये तुम्हाला वनस्पती पेशीची आकृती काढून वर्णन तुमच्या शब्दात लिहा, किंवा प्राणी पेशीची आकृती काढून वर्णन तुमच्या शब्दात लिहा, किंवा फक्त वनस्पती पेशीची आकृती काढायला लावतील किंवा प्राणी पेशीची आकृती काढायला सांगतील. ठीक आहे. तर हा जो पूर्ण प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हा व्यवस्थित प्रिपेअर करायचा. ओके. चला, इथे आपल्याला ही आकृती बघायची आहे. पहिली आहे वनस्पती पेशीची आकृती. तर या आकृतीमध्ये बघा व्यवस्थित सगळी नावं
व्यवस्थित दिलेले आहे, त्याला पेशी भित्तिका म्हटलेलं आहे. हे जे आहे हे हरित लवक आहे, म्हणजे वनस्पती पेशीमध्ये असतं. त्यानंतर हे असतं पेशीद्रव. त्याचबरोबर हे जे आहे याला तंतुकणिका म्हणतात. आतमध्ये जे आहे ही आहे रिक्तिका, तसेच याला आंतरद्रव्य जल म्हणतात. हा जो इथे दिसतो आहे याला केंद्रक म्हणतात. याला ग्लॉजी पिंड, तसेच याला मुक्त रायबोझोम्स असं म्हणतात. ओके, ही झाली वनस्पती पेशीची आकृती. आता इथे आहे ही प्राणी पेशीची आकृती. बघा, प्राणी पेशीमध्ये हरित लवके नसतात, त्यामुळे तुम्ही चुकून सुद्धा या प्राणी पेशीमध्ये हरित लवकाचा हा जो पॉइंट आहे, असा जो आहे हा याच्यामध्ये काढू नका. तर हे जे छोटे छोटे असे एक बलून दिसतात त्याला लयकारिका म्हणतात. हे जे आहेत डॉट डॉट याला मुक्त रायबोझोम्स म्हणतात. हे आहे ग्लॉजी पिंड, याला पेशी पटल म्हटलेला आहे. त्यानंतर आतमध्ये जो आहे हा आहे केंद्रक. इथे आहे आंतरद्रव्य जलिका, ही इथे दाखवलेली आहे रिक्तिका, आणि ही आहे तंतू कणिका. ही झाली प्राणी पेशीची आकृती. चला, दोन्ही आकृत्या अगदी व्यवस्थित तुम्ही ड्रॉ करायच्या, त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. आता बघूया त्याच्यावरचं वर्णन. पहिला, वनस्पती पेशींना पेशी भित्तिका असते. दुसरं, वनस्पती पेशीमध्ये लयकारिका नसतात. इथे बघा, लयकारिका दाखवलेल्या आहेत का याच्यामध्ये? कुठे नाही. त्यानंतर वनस्पती पेशीत लवके असतात. त्यानंतर चौथं, वनस्पती पेशीतील पेशीद्रव्य कमी कणीदार व विरळ असते. तर इथे बघा, हे जे पेशीद्रव्य आहे हे कसं आहे? कमी कणीदार आणि विरळ आहे. मात्र प्राणी पेशीमध्ये कणयुक्त आहे, अधिक दाट आहे. आणि पाचवा, वनस्पती पेशीत तंतू कणिकांची संख्या कमी असते. चला, पुन्हा आकृतीमध्ये बघायचं आपल्याला. तंतू कणिका इथे दाखवलेल्या आहे बघा, तर यांची संख्या ही कमी असते. आता प्राणी पेशींचं. दृश्यकेंद्रकी पेशी आकाराने मोठ्या असतात. त्यानंतर दृश्यकेंद्रकी पेशीतील पेशी अंगकांना पटल असतात. त्यानंतर दृश्यकेंद्रकी पेशीत तंतू कणिका असतात. चौथा आहे दृश्यकेंद्रकी पेशीत केंद्रक पटल, केंद्रक द्रव्य पटल असलेली केंद्रक असते. आणि पाचवा आहे दृश्यकेंद्रकी पेशीत केंद्रक पटल असल्याने केंद्रक द्रव्याचा पेशी द्रव्याशी थेट संबंध येत नाही. तर विद्यार्थ्यांनो, पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असंच स्वाध्यायाचा इतर कोणत्या विषयाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मात्र नक्कीच कळवा. चला, पुढचा प्रश्न बघूयात. पाचवा, सूक्ष्मजीवांची उपयुक्तता व हानिकारकता स्पष्ट करा. तर हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर 4 मार्क्सला विचारला जातो. उपयुक्तता म्हणजे त्याचा उपयोग, आणि हानिकारकता म्हणजे त्याच्यापासून काय काय धोका होतो किंवा काय काय हानिकारकता आहे हे लिहायचं आपल्याला. ओके, सो स्टार्ट. फर्स्ट, सूक्ष्मजीवांची उपयुक्तता. पहिला, कडधान्यांच्या रोपट्यांच्या मुळावरील गाठीत तसेच मातीत असणारे काही सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्यांच्या संयुगात रूपांतर, या संयोगामुळे जमिनीची सुपीकता वाढते. तर हा झाला त्या सूक्ष्मजीवांचा उपयोग. काय? तर जमिनीची सुपीकता वाढवणे. दुसरा, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारी लस प्रयोगशाळेत सूक्ष्मजीवांच्या मदतीने तयार करतात. तर ज्या लहान मुलांना लस दिल्या जातात किंवा मोठ्यांना सुद्धा ज्या काही आता लसी तयार होतात, ह्या लसी तयार करण्यासाठी या सूक्ष्मजीवांचा उपयोग केला जातो. ओके, त्यानंतर बघा, कातडी कमावणे, घायपातापासून धागे मिळवणे, ह्या प्रक्रियांमध्ये सुद्धा सूक्ष्मजीवांचा उपयोग करून घेतला जातो. त्यानंतर पुढे बघा, तेलावर वाढणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या मदतीने समुद्रात तेल गळतीमुळे आलेला तेलाचा तवंग काढून पाणी स्वच्छ केले जाते. म्हणजे आता समुद्रामधून जहाजांच्या द्वारे जे तेल आहे, या तेलाचं जे इम्पोर्ट एक्सपोर्ट केलं जातं, एखाद्या वेळेला ऍक्सिडेंट झाला आणि ते तेल जर सगळ्या समुद्राच्या पाण्यावरती किंवा तिथल्या त्या पाण्यात, त्या एरियात तिथे जे पाणी आहे त्या पाण्यावरती जर तेलाचा थर तवंग तयार झाला तर ते काढणं खूप अवघड होऊन जातं. आणि त्यासाठी काय केलं जातं, तर एक
प्रकारचे सूक्ष्मजीव असतात, जे सूक्ष्मजीव तेलावरती वाढतात. तर अशा पद्धतीचे सूक्ष्मजीव हे तिथल्या पाण्यामध्ये सोडले जातात आणि ते सूक्ष्मजीव तो जो तेलाचा सगळा तवंग आहे हा काढून टाकतात आणि त्यामुळे तिथले पाणी स्वच्छ होते. पुढे बघा, सूक्ष्मजीवांच्या मदतीने बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून जैववायू आणि खत निर्मिती केली जाते. ओके, हे तर तुम्हाला माहिती आहे. या सूक्ष्मजीवांचा उपयोग करून बायोगॅस मधून त्या एक जैववायू आणि खत निर्माण केली जातो. आता त्यातलंच आहे सूक्ष्मजीवांची हानिकारकता. तर या सूक्ष्मजीवांचा काय काय त्रास होतो हे बघा. कचऱ्याचे ढीग, गटारे, साठलेले पाणी या ठिकाणी डासांची पैदास वाढते आणि या डासांच्या माद्यांच्या दंशातून हिवताप म्हणजेच मलेरिया, डेंग्यू, हत्ती रोग, पित्तज्वर, चिकनगुनिया आणि झिका ताप इत्यादी रोगांना कारणीभूत सूक्ष्मजीव मानवी शरीरात प्रवेश करू शकतात आणि हे सगळे आजार होतात. कशामुळे? तर ते जे डास आहेत या डासांची मादी जर मनुष्याला चावली तर त्यामुळे हे सगळे आजार उद्भवतात. पुढे, श्वसन मार्गाचे रोग झालेल्या व्यक्तीच्या खोकण्यातून व शिंकण्यातून त्या रोगाचे सूक्ष्मजीव हवेत मिसळतात. श्वासावाटे निरोगी व्यक्तीच्या श्वसन मार्गात जाऊन सर्दी, खोकला, घटसर्प, निमोनिया, क्षय असे रोग होऊ शकतात. त्यानंतर सूक्ष्मजीवांमुळे अन्न खराब होते आणि सूक्ष्मजीव विषारी पदार्थ एंटेरोटॉक्सिन्सची निर्मिती करून अन्न दूषित करतात. हे झालं सूक्ष्मजीवांची हानिकारकता. आता 6वा प्रश्न आहे, कारणे लिहा. चला बघूयात काय प्रश्न आहे. महापूर, अतिवृष्टीच्या काळात रोग प्रसार होतो. तर याचं कारण काय बघा. पहिला तर पॉइंट, सूक्ष्मजीवांच्या प्रसारामुळे रोग प्रसार होतो. दुसरं, महापूर किंवा अतिवृष्टीच्या काळात पाणी दूषित होते. काही ठिकाणी पाणी साठून राहिल्याने पाण्यात रोगकारक सूक्ष्मजीव असतात. या दूषित पाण्यावर बसलेल्या माशा अन्नावर बसल्याने अन्न सूक्ष्मजीवांमुळे दूषित होते, खराब होते आणि त्यामुळेच रोग प्रसार होतो. तर बघा, तसेच साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी डासांची पैदास वाढते आणि डासांच्या माद्यांच्या दंशातून हानिकारक सूक्ष्मजीव मानवी शरीरात प्रवेश करतात. म्हणून महापूर आणि अतिवृष्टीच्या काळात रोग प्रसार होतो. तर हे आहे याचं कारण. तर टोटल 4 पॉइंट्स आपण दिले आहेत. आता पुढे प्रश्न, शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते. कारण काय बघा विद्यार्थ्यांनो. एक तर शिळे ओलसर अन्नावरती बुरशी वाढते. स्वतःचे पोषण करताना काही सूक्ष्मजीव विषारी पदार्थ म्हणजेच एंटेरोटॉक्सिन्स अन्नात मिसळतात. तर काही सूक्ष्मजीव असे असतात की ते स्वतः वाढण्यासाठी काही विषारी असे पदार्थ असतात, ते त्या अन्नामध्ये मिसळले जातात आणि या पदार्थांनी अन्न दूषित होते. आणि असे जर अन्न आपण खाल्ले, त्याचे सेवन केले तर आपल्याला सुद्धा विषबाधा होण्याची शक्यता असते. आता प्रश्न, जमीन मशागतीमध्ये माती खालीवर करतात तर का ते बघा. मातीत असणाऱ्या सूक्ष्मजीवांमुळे खत निर्मिती होते. मातीत असणारे काही सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्यांच्या संयुगात रूपांतर करतात आणि या संयुगांमुळे जमिनीची सुपीकता वाढते. त्यामुळे पिकांची नायट्रोजनची आवश्यकता भागते आणि म्हणून पिकांची वाढ योग्य होण्यासाठी किंवा योग्य प्रमाणात होण्यासाठी जमीन मशागतीमध्ये माती वर खाली करतात. पुढे प्रश्न बुरशी ओलसर जागी चटकन वाढते. काय कारण आहे बघूयात.
उत्तर, सूक्ष्मजीवांची वाढ व प्रजनन होण्यासाठी एका ठराविक परिस्थितीची आवश्यकता असते. हा पॉइंट तर बरोबर. सेकंड, कोरड्या जागेमध्ये बुरशी वाढत नाही. बुरशी वाढण्यासाठी, तिसरा पॉइंट बघा, बुरशीच्या वाढीसाठी ओलसर आणि उबदार दमट जागा आवश्यक असते, म्हणून बुरशी ओलसर जागी चटकन वाढते. प्रश्न, घराघरांमध्ये शीत कपाटांचा वापर करतात, म्हणजेच फ्रीज. उत्तर बघा. पॉइंट पहिला, सूक्ष्मजीवांची वाढ होण्यासाठी 15 डिग्री सेल्सिअस ते 35 डिग्री सेल्सिअस इतके तापमान आवश्यक असते. जे साधारणतः या तापमानामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ झपाट्याने होत असते. सेकंड पॉइंट बघा, थंड तापमानात सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही. तिसरं, शीत कपाटातील तापमान 5 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी असते, त्यामुळे शीत कपाटात सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही, म्हणून अन्नपदार्थ टिकवून ठेवण्यासाठी घराघरांमध्ये शीत कपाटांचा वापर करतात. प्रश्न ओ, पाव तयार करताना फुगतो का? काय कारण आहे ते बघा. पहिला पॉइंट, सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थांचा दुसऱ्या कार्बनी पदार्थात रूपांतर होण्याच्या रासायनिक क्रियेला किण्वन म्हणतात, हे तर आपल्याला माहित आहे. आता या क्रियेत उष्णता निर्माण होऊन कार्बन डायऑक्साईड व इतर वायू तयार होतात आणि हे वायू पदार्थाचे आकारमान वाढवतात. हे वायू बाहेर पडताना पदार्थ फसफसतात किंवा फुगतात आणि त्यामुळेच पाव तयार करताना कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडून गेल्याने पाव फुगतो. एक, दुभत्या जनावरांना आंबवून देण्यापूर्वी ती भिजवून ठेवतात. तर जे दूध देणारे जनावरे आहेत त्यांना देण्याचं जे खाद्य आहे त्याला आंबवण असं म्हणतात. तर ते का भिजवून ठेवतात हे बघा. उत्तर, आंबवून देण्यापूर्वी ती भिजवून ठेवल्यामुळे ते आंबून जे आंबवलं जातं त्यामध्ये उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ होऊन त्यातील अन्न घटक वाढतात. दुसरा पॉइंट, जीवनसत्वांची त्यामधील वाढ होते. तिसरा, दुभत्या जनावरांना चांगले दूध यावे आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी या खाद्याच्या माध्यमातून त्यांचे चांगले पोषण केले जाते. चला विद्यार्थ्यांनो, आता 7वा प्रश्न आपण बघणार आहोत. साधा व संयुक्त सूक्ष्मदर्शक तुम्ही कशासाठी वापराल, कसा, ते सविस्तर लिहा. बघूयात आपण याचं उत्तर. पॉइंट पहिला, साधा सूक्ष्मदर्शक कमी वर्धनाचा असल्याने त्याच्या खाली कीटकांचे शरीर, फुलांचे अवयव इत्यादी निरीक्षणे करता येतात. दुसरा, जे सूक्ष्मजीव डोळ्यांनी दिसू शकत नाहीत अशा सूक्ष्मजीवांचा अभ्यास करण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो. तिसरा, संयुक्त सूक्ष्मदर्शकामध्ये 100 ते 450 पट इतके प्रतिमावर्धन शक्य असल्याने पेशी ऊती अशा निरीक्षणासाठी उपयुक्त आहे. त्यानंतर चौथा, संयुक्त सूक्ष्मदर्शकामध्ये ज्याचे आपल्याला निरीक्षण करायचे आहे ती गोष्ट आपल्याला काचपट्टीवर ठेवावी लागते. तर साध्या सूक्ष्मदर्शकामध्ये थेट मंचावर आपल्याला निरीक्षण नमुना ठेवता येतो. पाचवा बघा, संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने निरीक्षण करण्यासाठी नमुन्याचे पातळ काप काचपट्टीवर घेऊन त्यावर
आच्छादन काच घातली जाते. सहावं, मंचाखालील प्रकाश स्रोताचा आरसा अगोदर जुळवून घ्यावा लागतो. आणि सातवं, नेत्रभिंग आणि वस्तुभिंग एका सरळ रेषेत आणून त्यांची एकत्रित वर्धित प्रतिमा आपल्याला दिसते. अगोदर स्थूल समायोजक आणि नंतर अचूक निरीक्षणासाठी सूक्ष्म समायोजकाची हालचाल करावी लागते. त्यानंतर आपल्याला दिसणाऱ्या प्रतिमेवर आपण किरणसंपात स्थानात दृष्टी एकाग्र करू शकतो. 9. अशा पद्धतीने आपण साध्या सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने ढोबळ निरीक्षण आणि संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने अचूक निरीक्षण करू शकतो. तर चला विद्यार्थ्यांनो, याच प्रश्नाबरोबर आपला हा स्वाध्याय इथे संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल, चॅनललाही सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.